म्हणजे आज मला सांगू, नामदेव महाराज अवतीर्ण सुद्धा तुमच्याच जिल्ह्यात झाले. नरसी नामदेव असामान्य संत, सामान्य संत नाही. नो हे हा सामान्य सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मृत्यू देवी. औंढा नागनाथ येथील मंदिर फिरवलं. हिरविले देऊळ जगाबाच्या ते, हिरविले देऊळ जगाबाच्या ते. औंढा नागनाथ येथील मंदिर फिरवलं. केव्हाची घटना आहे का? तीर्थावळीला तीर्थाटनाला सर्व संतांची मंडळी आणि मुक्काम होता औंढा नागनाथ येथे. माहो महिन्यात आधी शिवरात्र यात्रा. औंढ्यात नागोबाची मोठे मोठे संत उभे कीर्तनात. नाही ओळखले ना मायाशी हाणून मारून धुडावून दिले. जाऊन बैसले राऊळा मागे राऊळ घेऊन.
देऊळ घेऊन नागोबा फिरले किंवा रावळ घेऊन नागोबा फिरले तेव्हा ओळखले नामयासी. असामान्य संत सामान्य संत नाही. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी प्रकट होऊन नैवेद्य खावा लागला. असे नामदेव महाराज. नामदेव महाराजाच्या घरात 14 माणसं होते. जनाबाईची 15 माणसं. कोणकोण तुम्हाला सांगू. चौघे पुत्र नारायण नाम देवाचे घरी लिंबाबाई बहिणी पंधरावी पिढी नामदेवाचे घरी 14 हरे नामदेवाचे घरी कुटुंब. एका भागामध्ये 15 माणसाची नाव सांगत.
माणसाचं कुटुंब एका मिनिटात सांगितलं. बालाजी महाराजाच्या नावानं, नवनाथ बुवाच्या नावानं, महाराजाच्या नावानं, या सगळ्याच्या नावानं टाळा वाजवा. समज नको विचारा ट्रॉफी. फक्त सांगितलं की जनाबाई सहित नामदेव महाराजाच्या घरात 15 माणसं होते. 15 माणसाची नावं सांगा. ताबडतोब सांगितलं की गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक, नारा विठा गोंदा मादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी, लाणाई गोनाई येसाई साखराई आऊबाई लेकी लिंबाबाई बहिणी येडी पिशी दाशी दली 15वी. काही काही घरात खुनानं कळतं महाराज आणि काही काही घरात खून होत तर कळत नाही. काही काही घोडे इशाऱ्यानं चालतात, ते ज्या इशाऱ्यात ती काही काही तट्टू फुकावरी घेती. घोडा माझा रत्न गो 7 दिसा माझे चाले, 1.5 कोस शिक मारे भक्त मागे सुरे कोस कोस असे घोडे काय कामाचे. भडभडजी को घोडो खाना घालून चलनो थोडो, एक मारो छोडो तर नित्य भडजी पोड घोडो. याच्या नावाने टाळ्या वाजवा. समज नको विचारा पाठी, नंतर सरप निघून गेलं फारकंडीवर काठ्या आणण्यात काय मजा आहे. 15 माणसाचं कुटुंब आणि 15 माणसाचं कुटुंब सज्जनो रात्रंदिवस हरिनामाचं जेवण घेऊन. आता 4 कॅटेगऱ्या सांगतो तुम्हाला, लक्ष देऊ नाही का. पहिला शब्दाला आजी. आजी म्हणजे बापाची आई नाही आणि आईची आई नाही. आजी म्हणजे आज नरदेहात आल्यावर चालू वर्तमान काळ. कल करेशो आज कर, आज करेशो आबी, पल में प्रलय होगा बहुरी करेगा कब. आजी या शब्दाचं विश्लेषण करू गेलो मला कमीत कमी 2 तास लागतील. शॉर्टकट मध्ये सांगतो. सर्व साधू संतांनी आजी या शब्दाचा प्रयोग केला. आजी या शब्दावर बरेच प्रमाण आहेत. आजी ओ सामरावती, काला पहावायती, देव विसरती, देव भावा पुला. आजी संसार सुफळ, आजी आनंदुरे, आजी सभयाभ्यंतरी अवघा परमानंदुरी. आजी सोनियाचा दिनू. वर्षे कितीतरी प्रमाणात देता येतील. आजी म्हणजे नरदेहात आल्यावर. सज्जनो आता 4 कॅटेगरी आहे का. काहीला नरदेह मिळाला नाही, नरदेहाचं महत्व कळालं सुद्धा नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीची काही उपजतात मरती, बैरी होती अंध पांगुळ मुके लक्ष 84 न चुके फेरा. पशु पक्षाला नरदेह मिळाला नाही, नरदेहाचं महत्व सुद्धा कळालं नाही. हा एक वर्ग. दुसरा वर्ग नरदेह मिळाला पण नरदेहाचं महत्व कळालं नाही. ते आहेत विषयी पामर. विषयाची चरवणी केली, आयुष्याची गाळणी, आयुष्य चुनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा, देव धर्म सांगी पडले सकळ, विषयी गोंधळ गांध तसे. ते विषय आहेत, पामर आहेत, ते इकडं नाही. हा दुसरा वर्ग. तिसरा वर्ग असा आहे नरदेह मिळाला नाही, नरदेहाचं महत्व मात्र कळालं. म्हणून ते म्हणतात स्वर्गीचे आम्हाला चितात देव मृत्यू लोकी व्हावा जन्म स्वर्गातल्या देवाला नरदेहाचं महत्व कळालं, मात्र नरदेह मिळाला नाही. कारण की आयसा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, असा सुख सोहळा स्वर्गी नाही. असे गाणारे, असे वाजवणारे, असे सौंड सिस्टीम, अशा माता भगिनी, अशी चोपदार, अशी विनेकरी बाबा, असे कोकाटे महाराज आणि असा गुंड महाराज कुठं फक्त इथंच. ही मजेवर आहे का? अजिबात नाही. देवाला नरदेहाचं महत्व कळालं पण नरदेह मात्र मिळाला नाही. आणि त्यातल्या त्यात भरतखंडे नरदेह प्राप्ती,
ही तव परम भाग्याची संपत्ती. चौथा वर्ग असा एक आहे महाराज. नरदेह मिळालाही आणि नरदेहाचं महत्व कळालंही म्हणून ते रात्रंदिवस हरिनामाचं जेवण जेवतात. आजी शब्दाचा अर्थ सांगायलो. रात्रंदिवस हरिनाम. नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 भजे नारायण 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 दिन रजनी याची रंदा गोविंदाचे पोवाडे दिवस न कळे रात्री अंगी खेळे दैवत आजी. म्हणजे नरदेहात आल्यावर तुम्हाला सांगू तुम्ही आम्ही 184 योनी फिरून आलो. त्या 184 योनी कोणत्या आहेत ऐका. भक्ती विनयजीने जळला जिरवाने संसार भोगणे दुःख रुपये काही काही कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा नवनाथ महाराजांना बुडातलंच गाडग उतरण केव्हा उतरता महाराज. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म झोकली वर्म. आणि आज तुम्हाला सांगू अशी मजा आहे असा आनंद आहे कारण की मी त्याच्याच गावात आहे. नाहीतर दुसऱ्या गावात तुम्हाला काय सांगू आम्ही 12 गावचे 12 नवनाथ महाराज सगळं 13 पण आज त्याच्या गावात आम्ही विठ्ठल शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकले या वर्म फेरा पडेल 184 योनी कोणत्या आहे का दिग्दर्शन करतो समोर चालतो. मला तुमच्याशी खूप संवाद साधायचा आहे. भक्ती विनयजीने जळला जन्माने संसार भोगणे दुःख रुपये काही योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा 20 लक्ष योनी वृक्ष माझी घ्याव्या 9 लक्ष भोगाव्या जलचरी 11 लक्ष योनी किण्या माझी घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 30 लक्ष योनी पशुच्या घरी मानवा भितरी लक्ष चारी नामा म्हणे अंती नरदेव या नरा दयाचा मातेरा केला मुळे. महाराजांनी सांगितलं शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली फेरा पडी. फेरा म्हणजे बेजार्या 84 लक्ष
जन्म हिंडताना तिथं काय मजा आहे काय? सजा आहे सजा. तुम्हाला सांगू पहिला जन्म नाही तरी काही थोडी स्वान सुकरे बापुडी. स्वान म्हणजे कुत्रान, सुकर म्हणजे डुक्कर. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. तुम्हाला माहिती आहे त्या येऊन गेलं की तिथं माल खायला मिळतो माल. मरती कोळी ती घोडी ती निष्ठुर, मरती कोळी ती घोडी ती निष्ठुर. यमाचा पावनतार सांगितला महाराजांना. यमाचा काय पावनतार आहे आणि काय माल खायला मिळतो डुकराला कुत्र्याला त्याच्या पुढे जाऊन सांगितलं. ते तर खायला भेटतच, पुन्हा मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु झालं. कारण नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढी ती कुडी प्राणा. जैशी ओ डहाळ सापडे धान्या यम करुणा करू घेते सज्जनो. म्हणून आजी आता उघडे डोळे, जरी अद्यापिना कळे मातीच्या खोळे. दगड आला पोटाशी म्हणून झडझडोनी वहिला ने, या भक्तीच्या वाटे लाग. तरीच पावशी अव्यंग हेनिज धाम माझे. म्हणून आजी सज्जनो, संताचे शब्द जरी तुम्हाला छोट्या खानी वाटत असेल पण त्याचा आशय कळण्यासाठी संत व्हावं लागतं. त्याची खोली आणि उंची संत झाल्याशिवाय कळतच नाही. तुम्हाला उदाहरण दिलं असतं पण मला आता सांगायला वेळ नाही. बस आजी पूर्ण करतो. आजी म्हणजे नरदेहात आल्यावर आज. आता आवतने, आवतने म्हणजे निमंत्रणे. सज्जनो, काही ठिकाणी बोलवलं तरच जात जा. सोयरिकीच्या कामाला, पाहुण्या रावण्याच्या कामाला बोलवलं तरच जात जा. काही काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नका. तमाशा, जलसे, डावाऱ्याचं जेवण, तिथं बोलवलं तरी जाऊ नका. आणि मात्र इथं तुका म्हणे जवळी न पाचारी भावे, संत चरण भावे, संत चरण भावे. महाराज माझं कीर्तन म्हणजे सिंगिंग अँड डान्सिंग इन माय कीर्तना. गावनाचं विठू तुझा करवान वाद, जिकडे पावे तिकडे सर्व मय गोविंद आनंदने विठोबा झाला माझे मनी देखील लोचनी विटे सहित पाऊले. निमंत्रणे म्हणजे आवतने. मात्र इथं बोलावण्याची वाटच पाहू नये. कारण तुम्हाला सांगू, सकाळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उधार हरीच्या नामे. यारे यारे नाम थोडा येते भलते यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीनं करावा विचार न लगे चिंता. कवनाशी त्याच्या पुढे नाथ महाराजांनी जाऊन सांगितलं, नर अथवा
नारी हो का दुराचारी आणि मुखी गाता हरी पवित्र तो. इथं सगळे सगळ्याला अधिकार आहे. देवानं तसा अधिकार दिलाय म्हणून आजी म्हणजे नरद्यात आल्यावर इथं सर्व या निमंत्रण आहे संतांचं. आता संत शब्दाची व्याख्या सांगतो. संत कोणाला म्हणतात? आजी आवतने संताचे. सज्जनो, संतांचं चिंतन मांडून गेलो तर कमीत महाराज दोन्ही कीर्तन लागतात. शॉर्टकट सांगतो, मला तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलायचे जरा. संत हे ब्रह्मनिष्ठ, स्तोत्रीय आणि कृपाळू असतात. ब्रह्मनिष्ठ सर्व ठिकाणी भगवत भाव विश्लेषण करायला टाइमच नाही. लक्ष देऊ नका, मला जरा वेगळ्या पद्धतीने चिंतन मांडायचंय. हो. सर्वाभूती पाय एक वासुदेव पुसुन्यास ठाव अहंते ततोचे संत सदोळ खावाने काय रते ऐका मायाबद्ध. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. मला सांगू, पादम पवित्रम यती तीर्थयात्रा, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, मुखम पवित्रम यदि नाम घोषो, हृदय पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. ज्याचं हृदय ब्रह्मनिष्ठेने उत्थंबून वाहत आहे, ज्याला सर्व चराचरामध्ये परमात्माच ओतप्रोत भरून उरलेला दिसतो, याला म्हणायचं ब्रह्मनिष्ठ. ते असतात संत. श्रोत्री 4 वेद 6 शास्त्र 18 उपरिष्ठ सर्व ग्रंथाचं चिंतन केलेलं असावं. कोणी मधातला कान्याकोपऱ्यातला कुठाचा जरी प्रश्न विचारला तर उत्तरच देता आला पाहिजे. म्हणायचं श्रोत्रिय आणि कृपाळूपणा म्हणजे राग असू नये. ज्यानं रागाची राग करून टाकली त्याला म्हणतात संत. संत कोणालाही म्हणू नये. तुम्हाला सांगू, भजन करा विठ्ठल. नामदेव महाराज या अभंगामध्ये मला सांगू, सामान्य संतांचं वर्णन करत नाही. अधिकार संपन्न असलेले संत आणि त्यांचं वर्णन करणारे अधिकार संपन्न संतच आहेत. म्हणून नामदेव महाराज कोणालाही संत म्हणत नाही. नामदेव महाराज संत कोणाला म्हणतात तुम्हाला सांगू, ते हे ज्ञानेश्वर, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान. त्या संतांचं निमंत्रण आहे. अभंगाचं पहिलं चरण. आजे अवतरले संताचे, आजे अवतरले संताचे, आजे अवतरले संताचे, आजे अवतरले
मजी अवतरणे संताचे. पण संत कोणाला म्हणतात?